तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करणे आता सर्व लाडक्या बहिणींना बंधनकारक झालेले आहे आणि भरपूर लाडक्या बहिणी ई-के-वाय-सी करण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि खूप जास्त लाडक्या बहिणींना ही ई-के-वाय-सी करणे जी आहे ती आता डोकेदुखी झालेली आहे. लाडक्या बहिणी जी आहे ते रात्रभर जागून ई-के-वाय-सी करण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर त्यांचं कुटुंब सुद्धा रात्रभर त्यांना सुद्धा त्रास होतो. ई-के-वाय-सी म्हणजे एक टेन्शन लाडक्या बहिणींच्या मागे जे आहे ते झालेलं आहे आणि रात्रभर जागायचं, पुन्हा प्रयत्न करायचा, तरी पण यामध्ये फक्त 10% लाडक्या बहिणींची केवायसी होते आणि बाकी बहिणी जे आहे ते पुन्हा दुसऱ्या दिवशी प्रयत्न करतात. त्यामुळे खूप जास्त हेडेक झालेलं आहे. पण बघा, आता ई-के-वाय-सी करताना भरपूर लाडक्या बहिणींना एक प्रॉब्लेम नवीन निर्माण झालेला आहे. एक म्हणजे वेगवेगळे ऑप्शन त्यांना जे आहे ते त्यांच्या स्क्रीनवर दिसून येतात. आधार नंबर, कॅप्चा कोड टाकल्यानंतर बघा, जेव्हा आपण सर्वात आधी काय करतो की आपण या ठिकाणी बघा, या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी सर्वात आधी आपण काय करतो की आपला लाभार्थी बहिणीचा आधार क्रमांक, कॅप्चा कोड आणि त्यानंतर सहमती दिली, ओटीपी पाठवा. ओटीपी पाठवावर क्लिक केल्यानंतर तो सर्कल जो आहे तो अशा प्रकारे गोल 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 फिरतो 1 मिनिटापर्यंत, 2 मिनिटापर्यंत. त्यानंतर काय होते, जर लगेचच तुमचा ओटीपी सेंड झाला तर तुमचं जे आहे ते ओटीपी टाकण्याचं पेज ओपन होते आणि तुमची केवायसी प्रोसेसिंग मध्ये म्हणजे पूर्ण होण्याच्या मार्गावर असते. पण 90% ते 95% बहिणींसोबत प्रॉब्लेम होत आहे की जेव्हा आपण ओटीपी पाठवा या ऑप्शनवर क्लिक करतो त्यावेळेस त्यांच्यासोबत काय होत आहे की अशा प्रकारचं त्यांना एरर येत आहे आणि सर्वात मोठी प्रॉब्लेम या ठिकाणी येत आहे. त्यांना सांगण्यात येत आहे की तुमचा आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही. तुमचा आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही. एक ऑरेंज कलरचं आणि अशाच प्रकारचं रेड कलरचं सुद्धा ऑप्शन त्यांना पॉपअप त्यांच्या स्क्रीनवर दिसतो जेव्हा ते आधार क्रमांक टाकून, कॅप्चा कोड टाकून ओटीपी पाठवा या ऑप्शनवर क्लिक करतात. तर आता बघा, हे जे काही ऑप्शन त्यांच्या पुढे येते, हे ऑप्शन येणं म्हणजे एकदम टेन्शन लाडक्या बहिणींना येते की आपण अपात्र झालो आहे का. म्हणजे योजनेच्या पात्र यादीमध्ये जेव्हा आपला आधार नंबरच राहिलेला नाही तर आपल्याला शासनाने अपात्र केलं आहे का, अशा प्रकारचा ऑप्शन त्यांना येतो. पण बघा, यामध्ये ट्विस्ट काय आहे, यामध्ये बघा, असं ऑप्शन तर त्यांना येते, हे ऑप्शन त्यांना आलं, पण त्यांना त्यांच्या आधारचा ओटीपी पण येतो. त्यांचा जो काही आधार मोबाईल नंबरला लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर त्यांना 6 डिजिटचा त्यांचा आधारचा ओटीपी सुद्धा येतो. मग आता यामध्ये त्या कन्फ्युज झालेल्या आहे की आम्हाला ओटीपी येतो, पण अशा प्रकारचा प्रॉब्लेम आम्हाला येत आहे, आमची ई-के-वाय-सी सक्सेसफुल सबमिट होत नाही. याच प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. तर बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे जे काही ऑप्शन तुम्हाला येत आहे, तुमचा सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही. बघा, त्यानंतर ओटीपी सुद्धा येतो. ओटीपी येणे म्हणजे काय, आधार क्रमांक तुम्ही टाकला, या ठिकाणी बघा, जेव्हा तुम्ही आधार क्रमांक टाकला, ओटीपी पाठवावर क्लिक केलं, तुम्हाला ओटीपी आला. तुम्हाला ओटीपी का आला, कारण तुमचा आधार क्रमांक अजूनही त्या वेबसाईटवर ऍक्टिव्ह आहे, शासनाने डिलीट केलेला नाही. तुमचा आधार क्रमांक अजूनही त्या वेबसाईटवर अप्रूव्ह आहे, शासनाने अजूनपर्यंत रद्द केलेला नाही किंवा तुमचा आधार क्रमांक किंवा तुमचा अर्ज त्या वेबसाईटवरून डिलीट केलेला नाही. शासनाने जर तुमचा अर्ज रद्द केला असता, तुमचा आधार क्रमांक, तुमचा अर्ज त्या वेबसाईटवरून डिलीट केला असता, तर अशा प्रकारचा तुम्हाला ओटीपी आला नसता. तुम्हाला ओटीपी त्यामुळेच येत आहे, अजूनही तुमचा आधार क्रमांक आणि अर्ज शासनाच्या वेबसाईटवर आहे आणि तुमचा अर्ज अप्रूव्ह आहे. मी कालच्या व्हिडिओमध्ये मी जो काही काल रात्री हा व्हिडिओ टाकला, बघा हा व्हिडिओ टाकला, त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अर्ज चेक करून दाखवला, पेमेंट हिस्ट्री दाखवली, त्याचबरोबर त्या बहिणीचा अर्ज अप्रूव्ह आहे का, त्या बहिणीला किती महिन्याचे पैसे मिळाले, 3 महिन्याचे पैसे आलेले नाही, जून जुलै ऑगस्ट महिन्याचे पैसे त्या बहिणीला आलेले नाही, हे सुद्धा मी तुम्हाला एकदम लाईव्ह त्या ठिकाणी चेक करून दाखवलं आणि ते प्रूफ सोबत दाखवला. आणि हा सेम प्रॉब्लेम त्या बहिणीला सुद्धा येत होता जेव्हा मी त्या बहिणीची केवायसी रात्रीच्या वेळेस करत होतो. मग याचा अर्थ काय, तर जो काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे, हा ऑप्शन येणे, आधार नंबर तुमचा लाभार्थी यादीमध्ये समाविष्ट नाही, हा जो काही ऑप्शन येत आहे, हा वेबसाईटचा टेक्निकल प्रॉब्लेम आहे. कारण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी या वेबसाईट बद्दल बोललेलो होतो की शासनाने ही कशी भंगार आणि एकदम खराब वेबसाईट बनवलेली आहे की 2.5 कोटी लाडक्या बहिणींचे अर्ज या वेबसाईटवर ई-के-वाय-सी होऊ शकत
नाही. त्यामुळे शासनाने काय काय या वेबसाईटवर चेंजेस करायला पाहिजे, काय काय अपडेट करायला पाहिजे, त्या विषयावर मी बोललो होतो. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. बघा, थंबनेल दिसत आहे या व्हिडिओचं. या व्हिडिओमध्ये मी पूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर बघा, जो काही वेबसाईटचा टेक्निकल इश्यू या ठिकाणी आहे, तुमचे अर्ज रद्द झालेले नाही. तुम्हाला जर ओटीपी येत असेल, आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकून तुम्ही जेव्हा ओटीपी पाठवा हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करत असेल आणि या ठिकाणी राऊंड शेप असं सर्कल घुमते, त्यानंतर तुम्हाला ओटीपी येतो आणि अशा प्रकारचं एरर तुम्हाला दिसून येते. ओटीपी जर येत असेल तर समजायचं की आपला अर्ज अजूनही लाभार्थी बहिणीच्या पात्र यादीमध्ये आहे. आपला अर्ज रद्द झालेला नाही, आपला अर्ज शासनाने डिलीट केलेला नाही, आपला आधार क्रमांक सुद्धा ऍक्टिव्ह आहे. तुमच्या कुटुंबातील लाभार्थी बहिणी पात्र राहतील की अपात्र राहतील हे सर्व नोव्हेंबर महिन्यानंतरच ठरणार आहे. आता कोणत्याच बहिणींचे अर्ज अपात्र झालेले नाही हे ऑप्शन जर तुम्हाला येत असेल तर हे जो काही मुद्दा आहे मी तुमचा या ठिकाणी पूर्ण स्पष्ट क्लिअर केलेला आहे. हा मुद्दा जो आहे हा प्रॉब्लेम फक्त वेबसाईटची टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे येत आहे. त्यामुळे बघा, वेगवेगळे प्रॉब्लेम जे आहे ते फक्त हाच एक प्रॉब्लेम नाही की केवायसी होत नाही, भरपूर लाडक्या बहिणींना त्यांचा अर्ज सुद्धा चेक करता येत नाही. पण सर्वात मेजर प्रॉब्लेम काय आहे? मेजर प्रॉब्लेम आहे की 2 महिन्यामध्ये तुम्हाला केवायसी करायची आहे. 2 महिन्यामध्ये तुमची केवायसी पूर्ण झाली पाहिजे. यामुळेच लाडक्या बहिणी सर्वात जास्त टेन्शन मध्ये आहे. आणि मला एक कमेंट सुद्धा आली होती. बघा, एक कमेंट सुद्धा आली होती की अशा प्रकारचा एक वेगळाच प्रॉब्लेम, ई-केवायसी करण्याच्या 2 वेबसाईट, ई-केवायसी करण्याच्या 2 वेबसाईट, एक फेक वेबसाईट, फेक म्हणजे डुप्लिकेट फ्रॉड, आणि एक ओरिजिनल शासनाची गव्हर्नमेंटची ओरिजिनल वेबसाईट, अशा 2 वेबसाईट ज्या आहेत ते समोर आलेल्या आहे. आणि या टॉपिकवर सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण सांगितलेलं आहे की तुम्ही जर चुकून फेक फ्रॉड वेबसाईटवर, खोट्या डुप्लिकेट वेबसाईटवर ई-केवायसी केली असेल तर तुम्हाला किती मोठं नुकसान होऊ शकते. तुमच्या खात्यातील, तुमच्या वडील पती यांच्या खात्यातील पैसे गायब होऊ शकतात, कट होऊ शकतात. ते फ्रॉड करणारे लोक तुमच्या खात्यातील पैसे चोरू शकतात, कारण तुम्ही तुमच्या वडिलांचा, तुमच्या पतीचा आधार क्रमांक त्या ठिकाणी देऊन ओटीपी सबमिट करून ई-केवायसी सक्सेसफुल केलेली आहे. कारण भरपूर लाडक्या बहिणींनी त्यांच्या फ्रॉड म्हणजे खोट्या वेबसाईटवर सुद्धा ई-केवायसी केली. कारण या दोन्ही जे काही वेबसाईट आहे, दोन्ही वेबसाईटचा इंटरफेस एकदम सारखा दिसतो, एकदम सारखा, काहीच फरक या इंटरफेस मध्ये या ठिकाणी दिसत नाही. त्यामुळे भरपूर बहिणी कन्फ्यूज झाल्या आणि खोट्या वेबसाईटवर सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली. त्यामुळे या टॉपिकवर जो आहे मी एकदम स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पूर्ण क्लिअर माहिती दिलेली आहे की खरी आणि खोटी वेबसाईट कशी ओळखायची, त्यानंतर जर तुम्ही खोट्या आणि फ्रॉड वेबसाईटवर ई-केवायसी सक्सेसफुल सबमिट केली असेल तर तुमचे किती मोठे नुकसान होऊ शकते. कारण बघा, एकदम सारखा इंटरफेस आहे. जे काही प्रॉब्लेम तुम्हाला दिसतात, जे काही एरर येतात ते सर्व सारखेच येतात. ओटीपी सुद्धा सारखाच येतो. त्यामुळे भरपूर लाडक्या बहिणींनी त्यांना समजत नसल्यामुळे खोट्या वेबसाईटवर ई-केवायसी केलेली आहे. त्यामुळे तुमचे नुकसान काय होऊ शकतात. तिसऱ्या नंबरचा मुद्दा असणार आहे, आता जर तुम्हाला माहीतच नाही, तुम्हाला ई-केवायसी जर तुम्ही सबमिट केलेली आहे पण तुम्हाला आता समजत नाही किंवा तुम्हाला माहित नाही की आणि तुम्ही खऱ्या वेबसाईटवर केवायसी केली आहे की खोट्या वेबसाईटवर केवायसी केलेली आहे. कारण दोन्ही वेबसाईटवर ई-केवायसी सक्सेसफुल सबमिट असं दाखवण्यात येते. मग हे कसं माहीत करायचं, हे सर्व 3ही पॉईंट मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये समजून आणि क्लिअर समजून सांगितलेले आहे. याबद्दल मी पूर्ण सविस्तर माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला ओरिजिनल ई-केवायसीची लिंक कुठे मिळेल ते सुद्धा त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला ई-केवायसीची ओरिजिनल लिंक कुठे मिळेल. तुमच्यासोबत फ्रॉड होण्याचा चान्स राहणार नाही. तुम्हाला 100% लाडकी बहीण योजनेची महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जे काही ऑफिशियल लिंक आहे त्यावरच तुम्हाला ई-केवायसी करायची आहे. तर बघा, आता जो काही तुमचा मुद्दा होता तो क्लिअर झालेला असेल. त्यामुळे तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. केवायसी करण्याचा फक्त प्रयत्न करा. मला माहित आहे की खूप जास्त प्रॉब्लेम होत आहे, पण केवायसी तुम्हाला करायची आहे आणि केवायसी पूर्ण 100% तुमची यशस्वीरित्या पूर्ण झाली पाहिजे. त्याचबरोबर बघा, समोर तुम्हाला अपडेट मिळत राहतील की आपला नवीन व्हिडिओ कोणता येणार किंवा लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्हाला कोणती नवीन अपडेट मिळणार आहे. सर्वात आधी मी व्हॉट्सअप ग्रुपवरती अपडेट तुम्हाला देणार. लाडकी बहीण योजनेची केवायसीची लिंक असो, लाडकी बहीण योजनेची वेबसाईटची लिंक असो किंवा दुसरी कोणतीही माहिती तुम्हाला त्या ठिकाणी सर्वात आधी मिळणार. तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये, पहिल्या कमेंटमध्ये आपलं व्हॉट्सअप ग्रुप, आपला चॅनेलचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला सर्वात आधी तुमचं अपडेट मिळणार आहे लाडकी बहीण योजनेबद्दल. चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.